हे सोशल मीडियामध्ये ज्या वावड्या उठवण्यात आल्या हा 2022मध्ये शासनाचा निर्णय अप्पर तहसील संदर्भात झाला होता। तो करताना नाशिक विभागामध्ये 14 ठिकाणी तसा प्रस्ताव बनवण्यासंदर्भात सांगण्यात आलं होतं अशी मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस समजलं। तर अप्पर तहसील कार्यालय होणं हे प्रशासकीय सोयीच्या अनुषंगानेच नागरिकांच्या सोयीच्या अनुषंगाने हा विचाराधीन होतं। परंतु ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये याच्यामध्ये संगमनेर तोडण्याचा प्रयत्न चालू आहे, तालुका तोडण्याचा प्रयत्न चालला आहे, याची काही या गोष्टीचं मला वाटत नाही। तसा हे फक्त जो प्रस्ताव बनला त्या प्रस्ताव बनवताना निश्चितच आपणही भविष्यामध्ये हा प्रस्ताव होता, हा अंतिम नाही आहे। त्यामुळं बनवताना मी आता कालच सकाळी मी बाहेर असल्यामुळे काल आपल्या संवादने आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व पालकमंत्री विखे पाटील असतील यांच्याशी संपर्क करून ही जी प्रोसेस आता जी सोशल मीडियावरती वावड्या उठवल्या गेल्या ती याबाबत चर्चा केली आहे। त्यांनासुद्धा सांगितलं आहे का माझ्या मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय हा विचार पुढं होऊ नये। त्यांनी बी मला सांगितलं आहे का अंतिम निर्णय हा तुम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही आणि मी सुद्धा माझ्या मतदारसंघातील ज्या गावांना याच्यामध्ये या प्रस्तावामध्ये ज्या काही त्रुटी असतील या त्रुटी परिपूर्ण झाल्याशिवाय जनतेचं समाधान झाल्याशिवाय नागरिकांचं समाधान झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही, पुढे जाणार नाही। पत्र व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक गावांनी या विरोधात ग्रामपंचायतीने ठराव केले आहे, याविषयी काय सांगितलं? नाही, आता हे पत्र व्हायरल होण्यामागचाच एक मोठी जरा राजकीय कडी दिसती, तर त्याच्याबाबत आपण माहिती घेतोय, शोध घेतोय। त्या पद्धतीने तहसीलदारांना सुद्धा आपण सूचना केलेल्या आहेत का हे पत्र व्हायरल करणारे बिगर सहीचं पत्र बिगर याचं पत्र बाहेर गेलं कसं हा तुमचा प्रस्ताव होता, प्रस्ताव देताना प्रस्ताव हा 1, 2, 3 किती प्रस्ताव दिले काय दिले हे गोपनीयतेचा भाग होता। आणि यापुढे सुद्धा अंतिम म्हणजे मी वारंवार सांगतोय का हा फक्त प्रस्ताव होता, याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नव्हतं। त्यामुळे या ज्या वावड्या त्याला काही अर्थ नाही। ज्या ग्रामपंचायती ठराव घेत आहे जे राजकीय लोक याच्यामध्ये राजकीय हेतूनी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना जनतेने नाकारल्यामुळं आज त्यांच्यापुढे कुठला विषय नसल्यामुळं ते हा प्रयत्न करत असतील, तर मी त्यांना बी सांगू इच्छितो की ह्या मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या प्रत्येक नागरिकाला त्याचं समाधान झाल्याशिवाय त्या गावचं समाधान झाल्याशिवाय त्याचं अंतिम स्वरूप पुढं होणार नाही। तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यासाठी मी पुढील आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांना भेटतो। जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रिया चालू आहे, विना आरक्षणाच्या विषयी भरती प्रक्रिया पार पडत याविषयी काय सांगा? नाही, आजच मला संगमनेरच्या शिष्टमंडळाने यामध्ये लक्ष घालण्याबाबत पत्र दिलं असून त्या अनुषंगाने मी राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांच्याशी सुद्धा या विषयावरती चर्चा करतोय, पालकमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतोय। परंतु यापूर्वीसुद्धा भरती कशा प्रकारे झाली याची सुद्धा माहिती घ्यावं लागेल। आज संगमनेरमध्ये जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत, त्यांची सुद्धा भूमिका या बाबतीत आजपर्यंत गुलदस्त्यात का बरं आहे याबाबत सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल। परंतु निवेदन ज्यांनी दिलं आहे माझा हेतूसुद्धा शुद्ध आहे, त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये आरक्षण जागा काही अपेक्षित आहे ते होणं गरजेचं होतं असं मला वाटतं। संगमनेर तालुक्यात जानेवारी महिन्यात पाण्याचे टँकर चालू झालेले आहेत, याविषयी काय बोला? नाही, ज्यावेळेस मी आमदार झाल्यानंतर मी 2-3 वेळेस आढावा घेतलेला आहे त्यावेळेस मला जाणवलं का पाण्याचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून तर होताच, पण आजसुद्धा जर आपण पुढाकार नाही घेतला तर संगमनेरमध्ये पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तर त्या अनुषंगाने आपणच BDO साहेब असतील यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या। पाण्याची जिथं जिथं टँकरची आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी तात्काळ टँकर मंजूर करण्यासंदर्भातल्या आपण सूचना देऊन त्यांना आदेश दिले होते। त्यामुळे टँकर जिथं गरज आहे तिथं सुरू होणं हे गरजेचंच आहे।